नमस्कार मंडळी, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 मध्यम आकाराची बटाटी उकडून घेतली आणि त्यांची साल काढून घेतली। आता ही बटाटी आपल्याला किसून घ्यायची आहे। यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला ब्रेड क्रम्स घालायचे आहे। त्यासाठी इथे मी 2 ब्रेडची स्लाइस घेतली आणि याचे तुकडे करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचा ब्रेड क्रम्स तयार करून घेतला। तो यामध्ये घालायचा आहे। अर्धी वाटी यामध्ये ताजं फेटून घेतलेलं दही घालायचं आहे। 1 चमचा आता जिरं घालूया। पाव चमचा हिंग घालायचे। 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक चॉप करून यामध्ये घालायची। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता यामध्ये अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता याचं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे। यामध्ये आपण बटाटा आणि दही घातलेलं आहे। दह्याला आणि बटाट्यामध्ये भरपूर पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्येच पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी अजिबात थोडंही पाण्याचा वापर नाही केलेला। आता याचे आपल्याला मेदू वडे तयार करायचे आहे, तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि टिक्कीसारखं याला असं प्रेस करून घ्यायचं। आता बोटाला तेल लावायचं आणि याला अशा पद्धतीने होल हे तयार करून घ्यायचं आहे। पाहू शकता इथे आपला हा मेदू वडा तयार झाला। याच पद्धतीने मी सगळे वडे हे तयार करून घेतलेले आहे। आता आपण हे वडे फ्राय करून घेऊया। वडे फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतले। आता आपण तेलामध्ये वडे सोडून घेऊया। हे वडे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती छान फ्राय करून घ्यायचे आहे। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। इथे मी हे वडे दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। पाहू शकता छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे वडे तयार झाले। दिसायला एवढे सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला तर अगदी भन्नाट लागतात। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतके चविष्ट तयार होता। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 2 वाटी आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचे। पाव चमचा हळदी पावडर आणि चवीप्रमाणे यात मीठ घालायचे आणि सगळे कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे। आता थोडं यात पाणी घालायचे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचे। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलं। तुम्ही बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। आता हे बॅटर आपण झाकून 5 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसेस बघायची आहे। सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी ते मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। 1 इंच आल्याचे काप घ्यायचे। 1 चमचा धणे घालून घ्यायचे। 1 चमचा जिरं घालायचं आणि मूठभर कोथिंबीर यामध्ये घालायची आणि अजिबात पाण्याचा वापर न करता याचं असं जाडसर वाटण आपल्याला तयार करून घ्यायचे। आता 3 मध्यम आकाराची बटाटी उकडून घेतली आणि त्यांची साल काढून घेतली। बटाटी आपल्याला किसून घ्यायची आहे या पद्धतीने। आता एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि तयार करून घेतलेलं हे वाटण आपल्याला यात घालायचे। वाटण 2 ते 3 मिनिटं चांगलं तेलावरती परतून घ्यायचे आणि यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। मसाले जळू नयेत तर त्यासाठी पोहे खायचे 2 छोटे चमचे पाणी यामध्ये घालायचे आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं मस्त हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचे। आता किसून घेतलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे आणि बटाटा छान आपल्याला या वाटणामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। इथे आपली ही बटाट्याची भाजी तयार झाली। ही भाजी पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायची आहे। भाजी थंड झालेली आहे। आता इथे आपलं जे बॅटर आहे बेसन पिठाचं तर ते सुद्धा मुरलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं छान याला फेटून घ्यायचे, म्हणजे आपल्याला ह्या पदार्थामध्ये अजिबात बेकिंग सोडा घालायची गरज पडणार नाही। आता इथे मी 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। ब्रेडच्या एका साईडला आपल्याला बटाट्याची भाजी लावून घ्यायची आणि ब्रेडची दुसरी साईड यावरती अशी ठेवून द्यायची आणि हलक्या हाताने याला प्रेस करायचे। आता हे सँडविच आपल्याला असे हे कट करून घ्यायचे। आता तयार करून घेतलेल्या बेसन पिठाच्या बॅटरमधून याला छान आपल्याला चारी बाजूंनी मस्त घोळून घ्यायचे आणि तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे। सँडविच क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी साइडने छान फ्राय करून घ्यायचे।
इथे मी हे सँडविच दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगलं फ्राय करून घेतलं. तयार झालं. मस्त असं नाश्ता सेंटरवरती मिळतं तशाच चवीचं हे सँडविच. चवीला अगदी भन्नाट लागतं. लहान काय मोठेसुद्धा फार आवडीने खातील इतकं टेस्टी हे तयार होतं. नक्कीच या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. बटाटा इथे मी कच्चा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतली. बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. बटाटा किसताना आपल्याला असं पाणी घ्यायचं आहे खाली आणि त्यामध्ये बटाटा किसून घ्यायचा आहे, म्हणजे बटाट्याचा किस काळा पडणार नाही. हा किस 2 ते 3 वेळेस मस्त मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. आणि आता यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे, 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची, बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आणि यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. आता थोडं थोडं करून यात पाणी घालायचे. असं थोडं थोडं करूनच पाणी घाला, म्हणजे यामध्ये बेसन पिठाच्या गाठी होणार नाही. आणि याचं आपल्याला मस्त असं बॅटर हे तयार करून घ्यायचे. बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे. आता गॅसवरती आपल्याला एक पॅन ठेवायचं आहे आणि याला तेल लावून ग्रीस करायचं आहे. तयार करून घेतलेलं हे बॅटर आपल्याला साधारण 3 पळी असं तव्यावरती घालून घ्यायचे आणि हलक्या हाताने असं याला पसरवून घ्यायचे. इथे आपल्याला हे धिरडं तयार करायचं आहे बटाट्याचं, तर त्यासाठी हे धिरडं एका साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. भाजत असताना तेल किंवा तुपाचा तुम्ही ते वापर करू शकता. धिरडं एका साईडने भाजून झाल्यावरती याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचं. इथे मी हे धिरडं दोघी साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं. तयार झाले इथे आपल्या कच्च्या बटाट्याचं अगदी साधं, सोपं आणि पौष्टिक असं हे धिरडं. मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. नक्कीच एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी वाटण तयार करायचे, तर त्यासाठी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घ्यायचं. सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आणि याचं आपल्याला जाडसर या पद्धतीचं वाटण हे तयार करून घ्यायचे. आता एका बाउलमध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचे, तर इथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हळदी पावडर घालायचे आणि सगळे कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. आता थोडं थोडं करून यात पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं करूनच पाणी घाला, म्हणजे बेसन पिठाच्या गाठी होणार नाही आणि अगदी स्मूथ हे बॅटर तयार होईल. इथे मी हे बॅटर तयार करून घेतलं. बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे. आता हे बॅटर 5 मिनिटांसाठी आपण मुरण्यासाठी ठेवूया. इथे मी 7 मध्यम आकाराची बटाटी उकडून घेतली आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे. बटाटी पूर्ण थंड झाल्यावरतीच हाताने याला असं चुरून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त याला मॅश करायचं नाही. थोडेसे यामध्ये असे अख्खे बटाट्याचे काप दिसायला हवे इतपत याला चुरून घ्यायचं. तेव्हाच आपला बटाटा वडा चवीला अगदी छान लागतो. जर बटाटे तुम्ही किसून घेतले आणि भरपूर मॅश करून घेतले ना, तर बटाट्याचा लद्दा तयार होतो. त्यामुळे असे थोडंसं याला चुरून घ्यायचं आहे. इथे आपला हा बटाटा छान चुरून झालेला आहे. आता पॅनमध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे तेल गरम करून घ्यायचं. यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडल्यावरती पाव चमचा यात हिंग घालायचं आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक चॉप करून यामध्ये घालायची आणि तयार करून घेतलेलं आलं, लसूणची आणि हिरव्या मिरचीची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आणि 2 ते 3 सेकंद छान याला परतून घ्यायचं. याला मी परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला मूठभर पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहे. पुदिन्याची पानं घातल्यामुळे आपला जो बटाटा वडा आहे तो चवीला अगदी भन्नाट लागतो. आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि बटाट्यांचा अंदाज घेऊन संपूर्ण मीठ आपल्याला चवीप्रमाणे या फोडणीमध्येच घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे. आता चुरून घेतलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे. सगळ्यात शेवटी पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आणि आता ही भाजी अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची. जास्त जोर देऊन मॅश करू नका, नाहीतर मग या भाजीचा लद्दा होतो आणि त्यामुळे बटाटे वडे अजिबात व्यवस्थित बनत नाही. म्हणून अगदी हलक्या हाताने छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता भाजीवरती झाकण ठेवायचं आणि एक वाफ आपल्याला काढून घ्यायची. इथे मी भाजीवरती एक वाफ काढून घेतलेली आहे. पाहू शकता अगदी मस्त अशी इथे आपली चटपटीत बटाट्याची भाजी तयार झाली. गॅस बंद करायचा आणि ही भाजी एका ताटामध्ये काढून
घ्यायची आणि भाजी पूर्ण थंड झाल्यावरतीच याचे आपल्याला गोळे हे तयार करून घ्यायचे आहे। ज्या साईजचा बटाटा वडा बनवायचा असेल त्या साईजचा गोळा घ्यायचा आणि असे मस्त असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। आता हे बटाट्याचे तयार केलेले गोळे आपल्याला बेसन पिठाच्या बॅटरमधून असे घोळून घ्यायचे आहे आणि लगेच हे वडे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। बटाटे वडे फ्राय करण्यासाठी तेल कळकळीत गरम करून घ्यायचं आणि यामध्ये असे आपल्याला बटाटे वडे सोडून घ्यायचे आहे। वडे आता मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे। येथे मी हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती मस्त फ्राय करून घेतले। तयार झाले अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसेच मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत बटाटे वडे। आता सगळ्यात शेवटी आपण मिरच्या फ्राय करून घेऊया। त्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे आणि मिरच्यांना आतून कट करून घेतलेला आहे। मिरच्यांना हलकेसे पांढरे डाग येईपर्यंत मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि मिरच्या गरम असतानाच लगेच यावरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता आपण बटाटा वडा सर्व करून घेऊया। त्यासाठी पाव असा आतून कट करून घ्यायचा आहे। यामध्ये हा वडा ठेवायचा आहे आणि मिरची ठेवायची। अगदी हॉटेलसारखा बटाटा वडा तयार झाला। लहान मुलं आणि मोठे तर खूप आवडीने खातील इतका टेस्टी हा वडा तयार झालेला आहे। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला हे ब्रेडचे स्लाइस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला ब्रेड क्रम्स हा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे रेडीमेड ब्रेड क्रम्स सुद्धा वापरू शकता, पण इथे मी जे ताजे ब्रेड असतात त्यापासूनच हा ब्रेड क्रम्स असा तयार केलेला आहे। आता इथे मी 3 मध्यम आकाराची बटाटी उकडून घेतली आणि त्यांची साले काढून घेतलेली आहे। बटाटा पूर्ण थंड झाल्यावरती आपल्याला असा किसून घ्यायचा आहे। बटाटा आता किसून झालेला आहे। यामध्ये आपण काही जिन्नस ॲड करून घेऊया। इथे आपण जो ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेला आहे यातील अर्धा ब्रेड क्रम्स आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अर्धा ब्रेड क्रम्स आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे। हा ब्रेड क्रम्स आपण पुढे वापरणार आहोत। यामध्ये आता 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे। 1 चमचा आले लसूणची पेस्ट घालायची आहे। 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा यात आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आणि इथे चीजचं जे क्यूब असतं तर ते आपल्याला यात किसून घालायचं आहे। असं चीजचं क्यूब घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट लागतो आणि या पदार्थाची चव सुद्धा दुपटीने वाढते आणि त्यामुळे हा पदार्थ मुलं अगदी आवडीने खातात। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सगळे जिन्नस हाताने मिक्स करून घ्यायचे। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। बटाट्यामध्ये भरपूर पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्ये पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि याचा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि याचा मस्त असा गोळा हा तयार करून घेतलेला आहे। याचे आपण नगेट्स तयार करणार आहोत, तर हाताला तेल लावून घ्यायचे आणि साधारण लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि असे लांबोळ्या आकाराचे आपल्याला हे नगेट्स असे तयार करून घ्यायचे आहे। या नगेट्सला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देखील शेप देऊ शकता, जसं की हार्ट शेपचे नगेट्स बनवू शकता किंवा गोलाकार शेपचे बनवू शकता किंवा टिक्कीसारखं प्रेस करून देखील तुम्ही हे नगेट्स बनवून घेऊ शकता। इथे मी लांबोळ्या शेपच्या आकाराचे नगेट्स तयार करून घेतलेले आहे। हे नगेट्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। नगेट्स क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी आपल्याला एक स्लरी तयार करून घ्यायची, तर 3 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायची आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून याची आपल्याला अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे। ही स्लरी आपल्याला नगेट्ससाठी वापरायची आहे, त्यामुळेच आपले जे नगेट्स आहे ते क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होणार आहे। तयार करून घेतलेले नगेट्स आता आपल्याला तयार करून घेतलेल्या कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमधून असे कोट करून घ्यायचे आहे चारी बाजूंनी आणि नंतर हे नगेट्स आपल्याला असे तयार करून घेतलेल्या ब्रेड क्रम्समधून असे कोट करून घ्यायचे आहे, म्हणजे आपले जे नगेट्स आहे ते तेलामध्ये घातल्यानंतर फुटणार नाहीत आणि मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतील। पाहू शकता याच पद्धतीने आपल्याला सगळे नगेट्स हे कोट करून घ्यायचे आहे। या पद्धतीचे नगेट्स तुम्ही एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये आठवडाभर डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि मनात येईल तेव्हा तुम्ही हे नगेट्स फ्राय करून घेऊ शकता। अगदी झटपट नाश्ता तयार होतो। सगळे नगेट्स तयार करून घेतले। आता आपण नगेट्स फ्राय करून घेऊया। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये नगेट्स घालून घ्यायचे आहे। एका वेळेस जेवढे नगेट्स तेलामध्ये बसतील तेवढे तुम्ही घालू शकता। आता हे नगेट्स क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे। नगेट्स एका साईडने फ्राय झाल्यावरती उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील फ्राय करायचे। इथे मी हे नगेट्स दोन्ही साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहे।
आता आपण यांना काढून घेऊया। लहान मुलांना अधूनमधून भूक लागते, त्यावेळेस तुम्ही हे नगेट्स मुलांना बनवून देऊ शकता। झटपट बनतात आणि चवीलाही अगदी छान लागतात। अगदी सुंदर असे हे नगेट्स तयार झालेले आहे। हे नगेट्स तुम्ही मेयोनेज सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता। नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी इथे मी तांदूळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले होते। आता हे तांदूळातील जे पाणी आहे ते मी पूर्ण नितळून घेतलेलं आहे आणि संपूर्ण तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। यामध्ये अगदी पोहे खायचे 2 छोटे चमचे पाणी घातलं आणि अगदी बारीक तांदळाची अगदी फाईन अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पाव कप इथे पाणी घेतलेलं होतं, यातील फक्त 2 टेबलस्पूनच पाणी इथे मी वापरलेलं आहे। तुम्ही या बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। यापेक्षा जास्त सैलसर हे बॅटर ठेवायचं नाही। तयार करून घेतलेलं बॅटर आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। आता हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट लागण्यासाठी आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेल्या बटाट्याचे काप घालायचे। इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला, त्याला शिजवून घेतलं आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाट्याचे काप केलेले आहे। बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला, यामध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे पाणी घातलं आणि अगदी बारीक बटाट्याची पेस्ट ही तयार करून घेतली। तयार करून घेतलेली पेस्ट आता तांदळाच्या या बॅटरमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। अशी ही बटाट्याची पेस्ट तांदळाच्या बॅटरमध्ये घालून घेतल्यामुळे पदार्थ चवीला अगदी छान लागतो आणि या पदार्थाची चवसुद्धा दुपटीने वाढते। आता हे मिश्रण आपल्याला हाताने 4 ते 5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। असं हे मिश्रण फेटून घेतल्यामुळे यात हवेचे कण भरले जातात आणि या मिश्रणामध्ये अजिबात बेकिंग सोडा घालायची गरज पडत नाही आणि अगदी हलकं फुलकं असं हे बॅटर तयार होतं। इथे मी हे बॅटर चांगलं मस्त हातानेच फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बॅटर फेटून घेतल्यामुळे बॅटरची साईजसुद्धा डबल झालेली आहे। अगदी हलकं फुलकं असं हे बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये आता आपण काही मसाले ॲड करून घेऊया। पाव चमचा यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे, पाव चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। सगळे जिन्नस आपल्याला चांगले आता मिक्स करून घ्यायचे आहे। आता या बॅटरवरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटांसाठी बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। इथे मी 15 मिनिटांसाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवलेलं होतं। तुम्ही पाहू शकता बॅटर चांगलं मुरलेलं आहे आणि बॅटर मुरल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे। याच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे। आता हाताला पाणी लावून घ्यायचे आणि हे मिश्रण हातामध्ये घ्यायचे असं थोडंसं आणि याची आपल्याला भजी ही तेलामध्ये घालून घ्यायची आहे या पद्धतीने। त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता तेलामध्ये भजी सोडून घेऊया। हवी तशी लहान किंवा मोठ्या आकाराची भजी तुम्ही तेलामध्ये सोडून घेऊ शकता। ही भजी मस्त आता क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। भजी एका साईडने फ्राय झाल्यावरती यांना उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील याला फ्राय करून घ्यायचं। इथे मी ही भजी फ्राय करून घेतलेली आहे। मस्त क्रिस्पी कुरकुरीत अशी ही बटाट्याची भजी तयार झालेली आहे। दिसायला एवढी सुंदर दिसते ना, त्यापेक्षा चवीला तर अगदी भन्नाट लागते। नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा। जर तुमच्या घरी एखादं छोटं मोठं फंक्शन असेल किंवा घरी पाहुणे येणार असतील तेव्हा तुम्ही ही भजी बनवून घेऊ शकता। मस्तच लागतात चवीला। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी शिजवून घेतलेले वाटाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। यामध्ये 1 चमचा जिरं, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं घालायचं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि याचं आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटण हे बारीक करून घ्यायचे। आता 1 वाटी भिजवून घेतलेले पोहे घ्यायचे, हाताने याला मॅश करून घ्यायचं। 1 मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतली। हा बटाटा किसून घेतला। तयार करून घेतलेलं वाटाण्याचं मिश्रण यामध्ये घातलं। 1 वाटी यामध्ये बेसन पीठ घातलं, पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा चाट मसाला यामध्ये घालायचा। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हाताला आता तेल लावून घ्यायचं आणि लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे। हे गोळे आपल्याला आप्पे पात्रामध्ये भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी आप्पे पात्र गरम करून घ्यायचं आणि यामध्ये तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे। तयार करून घेतलेले हे गोळे आपल्याला या आप्पे पात्रामध्ये ठेवायचे आहे आणि हे गोळे मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत
आपल्याला भाजून घ्यायचे आहे. एका साईडने भाजून झाल्यावरती यांना उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचं. इथे मी हा नाश्ता दोघी साईडने चांगला क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलाय. तयार झाला मस्त असा वाटाणा आणि बटाट्याचा नाश्ता. चवीला अगदी छान लागतो. मंडळी, जर तुम्हाला रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला भेटू आता व्हिडिओ नवीन जास्तीत रेसिपी जास्त सोबत. शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत.